मामांना असं बोलू नका. तुम्ही जर असं केलं ना तर माझे 2 तुकडे होतील. नाही बोलणार, पण सखू तुझ्यासाठी काहीतरी माग म्हटल्यावर हे तुझं मागणं आहे? अगं तुझ्या जागी कोणी असती ना तर एखादं लुगडं किंवा सोन्याचा डाग तरी घेतला असता, पण तू मात्र खरंच जगा वेगळी आहेस तू सखू. पण मला मान्य आहे, यापुढे तुला असा कात्रीत नाही पकडणार मी. पण सखू तुझ्या भल्यासाठी एक सल्ला देतो. तुझी विठुरायावरची श्रद्धा मी समजू शकतो, पण असं उघडपणे नाव नको घेऊ शकत. त्यामुळे रमाई रागावते आणि रमाईला दुःखी बघताना मला त्रास होतो. शेवटी तू तुझ्या सासरी आहेस सखू, आणि सासरचे काही नियम पद्धती रीतिभाती असतात, त्याचा सन्मान व्हायला हवा. मनातली श्रद्धा मनात ठेवावी सखू, म्हणजे श्रद्धा सुखरूप राहील आणि वादही टळतील. विशेष म्हणजे नाती जपली जातील सखू. मला पटलं, मी अगदी अशीच वागे ना. पण अहो तुम्हाला माझी मागणी मान्य आहे ना? हो मान्य. बाबा बाबा हाड हाड. अरे निर्लज्जा, कशाला आलास परत माझ्याकडं? हा, माझ्या समोर यायची लायकी नाही तुझी. भीक मागायला आलास. दरवेळी माती खातोस, हारतोस, आणि नाक कापलं गेलं की शेपटी आत घालून निर्लज्जासारखा माझ्यासमोर उभा राहतोस. हाड हाड. बाबा काय सारखं हाड हाड करता तुम्ही? हा, कुत्रेवणे हाकलून देतो इथून. मी गुरु मानतो ना तुम्हाला. मग मग माझी जर वारंवार हार होत असेल तर ती तुमची बी हार आहे. हा, आणि नुसती तुमची नाही, गुरु जिंगरोबाची बी हार आहे. आणि तुमची हार म्हणजे कलीची हार आहे, कलीची. आणि तुम्ही तर स्वतःला कलीचे दूत मानता. जर कलीची जीद व्हायची असेल तर बाबा बाबा तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे. वय ठीक आहे ठीक आहे, जास्त वटवट करू नकोस. एक विधी सांगतो, तो नीट कर. हा, आणि माझ्या वाटेवरचा जर विधी करायचा असेल तर त्याचे नियम फार कडक आहेत. ते नियम पाळावे लागतील, आणि जर नियम मोडलेस तर त्याचे परिणाम भयंकर होतील. ध्यानात ठेव. गुरुनं सांगितलं आणि बाबाजीने ऐकलं नाही असं थोडीच होणार आहे. मी आज समजे नियम पाळून तो विधी करन. हा, तुम्ही सांगा. मग ऐक नीट. हा विधी तुझ्या मठात करावा लागेल. हा हा हा, विधी पंतांविरुद्ध करायचा आहे. या विधीसाठी तो पंत आणि ती चिमुरडी या दोघांनी त्यांच्या घरात कोंडून ठेवावं लागेल. आणि झिंगरोबा समोर विधी करायचा. त्यासाठी पंतांच्या 2 वस्तू मठात आणाव्या लागतील. जर हा विधी यशस्वी झाला तर मग तुला काहीच करावं लागणार नाही. म्हणजे झिंगरोबा पंतांच्या शरीरात शिरून सकूचा नाश करेल. हाय मग बाबा 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 बाबा. वहिनी वहिनी, अहो उठा उठा वहिनी, उठा. चला लवकर लवकर चला. अहो दादा काका बघा ना कसे तरीच करतायत. बापरे भयानक आहे. अहो वहिनी चला ना. काय झालं मामांजींना?
मामांजी मामांजी अहो तुम्ही इथे का बसलात? हे बाबाजींचं हसन आहे. हो सासूबाई ओरडतील हो तुम्हाला. उठा ना मामांजी. हो उठा. उठा ना मामांजी उठा. स्वप्न स्वप्न होतं का ते की भास पण मला असं का दिसत असेल? विठुर असं दृश्य मला स्वप्नात का दिसलं रे? पुढे काही संकट येणार आहे का? तू आहेस ना रे माझ्या पाठीशी? देवा, सखूला जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न अगदी माझ्याही मनात आलाय. कशासाठी तिला ही येणाऱ्या संकटाची चाहूल देताय? नाही, जर वाटेत काटे येणार आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे तर मग ते काटेच बाजूला सारा ना. तिला काय दाखवता की तुझ्या वाटेत काटे येणार आहेत म्हणून? ती दचकली हो बिचारी. नाही, मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. देवी, तुम्हाला तर ठाऊक आहे, वाट काटेरीच असणार आहे. अगदी आपल्या कुठल्याही अवतारात देखील त्या वाटा तशाच होत्या. श्रीराम असो किंवा परशुराम, त्यांच्या वाटा सुद्धा काट्यांनी भरलेल्याच होत्या. हे अटळ आहे, अपरिहार्य आहे. उलट आपण सखूला सावध करतोय जेणेकरून सावधपणे ती पावलं उचलेल.